आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। जामनेर तालुका बनला अवैध गावठी दारू करण्याचा कारखाना, तरुणांना मृत्यूच्या उंबरठ्यावर नेणारा मृत्यूद्वार। मित्रांनो, खरेच आज जामनेर तालुक्यामध्ये जर खरी समस्या असेल तर ती म्हणजे तरुण वर्गात वाढणारा व्यसनाधीनतेचा प्रकार। जामनेर तालुक्यात अनेक ठिकाणी अवैध गावठी दारू निर्मिती आणि विक्री राजरोषपणे सुरू असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे। गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत असल्यामुळे गावठी दारू धंदे त्वरित बंद करण्यात यावेत अशी मागणी जामनेर तालुकावासियांकडून केली जात आहे। गावठी दारूमुळे अनेक कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत। याचा सर्वात जास्त परिणाम गरीब कुटुंबांवर होतो। कौटुंबिक हिंसाचार वाढले आहेत। तसेच ही अवैध गावठी दारू रासायनिक प्रक्रिया करून बनवण्यात येत असल्याने त्याचा आरोग्यावर दुष्परिणाम होतो। राज्य उत्पादन शुल्क विभागाला शहर आणि ग्रामीण भागात चालणारे अवैध गावठी दारूचे अड्डे दिसत नाहीत काय, असा सवाल उपस्थित केला जात आहे। डोंगर, वाड्या वस्तीत आणि आसपासच्या जंगलांमध्ये गावठी दारू गाळप आणि विक्री होते। गावठी दारूच्या अवैध विक्रीवर कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना आहे। त्यापेक्षा अधिक अधिकार उत्पादन शुल्क एक्साईज विभागाला आहे। परंतु अवैध मद्य वाहतूक विक्री रोखण्यात या विभागाची समाधानकारक कारवाई अद्याप झालेली दिसून येत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। मागील काही वर्षात गावठी दारूच्या व्यसनाने अनेक तरुणांचा बळी गेला होता। या दारू कांडाचा अभ्यास केला तर यात बाधित होणारा वर्ग हा आत्मजुरीवर उदरनिर्वाह करणारा आहे। व्यसनाधीनता आणि गरिबी यामुळे गावठी आतभट्टीसारख्या दारूच्या आहारी हा वर्ग गेल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे आता अशा अवैधरित्या उत्पादित होणाऱ्या दारू विरोधात व्यापक कारवाई होणे गरजेचे आहे। राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलिसांकडून अवैध दारू विरोधात केस केल्या जात असल्या तरी त्यांची निर्मिती बंद झालेली नाही। जामनेर तालुक्यातील नेरी, माळपिंपरी, गोंडखेड, सामरोद, गारखेडा, ओझर, तळेगाव, फत्तेपूर, नाचनखेडा, सावरला, हिंगणा व इतर गावातील शिवारातील ठिकाणी हातभट्टी आणि गावठी दारूचे उत्पादन आणि विक्री होत आहे। गावठी दारू उत्पादनासाठी जंगलाचा वापर केला जात आहे। सध्या गावठी दारूची सर्रास विक्री होत आहे। गावठी दारूमध्ये घातक रसायने व साहित्याचा वापर केला जात आहे। सुरुवातीला अवैध गावठी दारू तयार करण्यासाठी नवसागर आणि काळा गुळ यासारख्या घटकांचा वापर केला जात होता। मात्र अलीकडच्या काळात गावठी दारू तयार करण्यासाठी घातक रसायने, रंगाचे डब्बे, बॅटरीचे सेल यांचाही वापर होत असल्याचे दिसून आले आहे। त्यामुळे ही दारू मानवी शरीरासाठी अत्यंत घातक आहे। मानवी आरोग्य, जीवसृष्टीवर याचा मोठा परिणाम होतो। ही दारू तयार केल्यानंतर सांडपाणी जंगलातच सोडून दिले जात आहे, ज्यामुळे जंगलातील पाणवठे प्रदूषित होऊन वन्यजीवांसाठी धोकादायक बनत आहे। त्याचबरोबर भट्टी लावण्यासाठी जंगलातीलच लाकडाचा वापर होत असल्याने वन संपदा देखील नष्ट होत आहे। त्यामुळे वन विभागाने देखील आता अवैध दारू करणाऱ्या विरोधात पुढे येणे गरजेचे आहे।